यामध्ये आता आपण पाहिलं आहे या साधनेनं अहंकार वाढतो साधना नव्हे त्यासाठी अहंकार नष्ट होणं आवश्यक असतं म्हणून केलेलं नामस्मरण आहे आराधना आहे सुद्धा काय व्हावी त्याचा अहंकार राहू नये. त्यानंतर भगवंताला काय प्रिय आहे हे सांगितलेलं आहे. त्यामध्ये शिवाला नामचिंतन हे काय आहे प्रिय आहे. अखंड जलधारा बिल्वपत्र जलधारा वगैरे प्रिय आहे. नामस्मरण घ्या. ज्ञान हे अतिशय पवित्र असं कार्य म्हटलेलं आहे. सद्गुरू समर्थांनी अति पवित्र असं महाव्रत असं म्हटलेलं आहे. तर ब्रह्मदेवाला सृष्टी असताना सुद्धा भगवान विष्णूंनी ज्ञान त्याला दिलेलं आहे. ज्ञान दिल्याशिवाय सृष्टीची रचना होणं अशक्य होतं. आणि ब्रह्मदेवाने ज्यावेळी विचारलं की मी सृष्टी कशा प्रकारे रचू, तर त्यावेळी तुम्हाला सृष्टी रचण्याचं ज्ञान देतो असं भगवान विष्णू म्हणाले. आणि त्यावेळी चारही वेदाचं ज्ञान जे आहे त्याचे एका वेदाचं ज्ञान त्यांनी दिलेलं आहे. आणि ती सृष्टी रचना काय झाली आहे, सत्व रज तमाची, म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण या तिन्ही गुणांची काय झाली आहे, सृष्टी निर्माण झाली आहे. आपल्या शरीरामध्ये तिन्ही गुण आहेत. सत्वगुण आहे, रजोगुण आहे आणि तमगुण आहे. आणि तमगुणापासून काय झाले आहे, पंचमहाभूत निर्माण झाले. पंचमहाभूतामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 पंचमहाभूत आणि हे त्रिगुण 3 आणि हे 5 आणि 3 8 अष्टधा प्रकृती निर्माण झाली. या अष्टधा प्रकृतीतून सगुण दैवत जी आहे ती सुद्धा सुटलेली नाही. त्या अष्टधा प्रकृतीमध्ये सर्वजण येतात. पण
यामध्ये ज्ञानाचं जे ज्ञानदान जे आहे हे अतिशय पवित्र महाव्रत सांगितलं आहे. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा म्हटलेलं आहे, समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे की ज्ञानदान करून लोकांना चांगल्या मार्गाला लावून त्यांचा काय करणं, उद्धार करणं महत्त्वाचं आहे. कारण पुन्हा पुन्हा त्या व्यक्ती काय होतील, 84 लाख पिढीमध्ये अडकून राहतील किंवा नरकवास भोगत राहतील. म्हणून यांना सुटका व्हावी यासाठी अतिशय पवित्र असं जे व्रत आहे ते ज्ञानाचं व्रत आहे म्हणजे आहे. आता अनेक प्रकारचे दान आहेत, त्यामध्ये रक्तदान करतात, देहदान केला जातो. पण रक्तदान जरी केलं तरी ते दान करण्यापाठीमागे त्याच्या पाठीमागे ज्ञान असावं. ज्ञान असल्याशिवाय दान होऊ शकत नाही. म्हणून सर्वाच्या मुळाची काय आहे की ज्ञानच आहे. म्हणून पंचमार्गाने सुद्धा पंचमहाराज वाणिपती यांनी सुद्धा सांगितलं आहे की सर्वाच्या पाठीमागे काय आहे, ज्ञान हे महत्त्वाचं आहे. ज्ञान व्यक्तीला जर असेल किंवा जीवात्म्याला जर ज्ञान असेल तर ती व्यक्ती काय होते, मुक्त होऊन जाते. आणि ते ज्ञान होण्यासाठी त्याला ध्यान असणं आवश्यक आहे. त्यांनी ध्यानासंदर्भात एक अभंग लिहिलेला आहे, तुम्हाला मी सांगितलेला अर्थात मी सांगणार आहे. तर परमेश्वरी चिंतन असेल, परमेश्वराचं ध्यान असेल, ध्यानामुळे काय होतं, ज्ञान निर्मिती होते. ध्याने होय ज्ञान प्रकाश, ध्याने होय महाज्ञान, अशा प्रकारचा उल्लेख शिवलाम ग्रंथामध्ये केलेला आहे. तर याचा जो अभंग आहे तो आपण 3 खंडाचा अभंग आहे. विषय चिंतना टाकून हे म्हणा सद्गुरु भजनी जागोरी. आता विषय सेवन जे आहे
प्रपंचामध्ये अनेक प्रकारचं षडविकार जे आहेत की काय विकार हे विषय सेवनच आहे. या विषय सेवनामध्ये न राहता विषयाचा त्याग करामध्ये ही 5 प्रकारची मनुष्याला पंचेंद्रिय जे आहेत त्याद्वारे विषय सेवन सतत चालू असतं. काहीतरी सतत काहीतरी करमणुकीच्या मालिका बघावंसं वाटतं. डोळ्याद्वारे त्याला काय होतं, विषय सेवन घडत राहतं. कानाद्वारे घडत राहतं, नाकाद्वारे घडत राहतं, तोंडाद्वारे घडतं. तर अनेक प्रकारे काय होतं आपल्याला विषय सेवन काय होतं, स्पर्श, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याद्वारे काय होतं, व्यक्ती काय करते, विषय सेवन करत. आणि हे विषय सेवन आहे ते विषय सेवन टाकून काय करते, महाराजांनी म्हटलेलं आहे की सद्गुरु भजनी तुम्ही लागा म्हणते. सद्गुरु भजनी लागोरी मनाला सांगितलं तुझं ध्यान दयाळा निशिदिनी लागावे. रात्रंदिवस काय करावं, तुझं ध्यान करावं की विषय चिंतन जे आहे ते काय व्हावं, माझं टाकलं जावं. विषय चिंतन टाकून सद्गुरु भजनी लागोरी. पुढच्या ओळीमध्ये काय म्हणते, ओळीमध्ये म्हटलेलं आहे भोगार्जनी ही श्रमते काया. हे विषय सेवन करताना त्या व्यक्तीला भोग भोगावे लागतात. विषय सेवनाचे भोग असतात. आपण जिभेद्वारे जे काही सेवन करतो ते काही जिभेचे भोग आहेत. तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याद्वारे काय करते व्यक्ती भोग भोगत असते. आणि त्या भोगामुळे काय होतं की त्याची काया शरीर आहे ते श्रमतं, काया थकते. शरीर काया म्हणजे शरीर, शरीराला शेवटी थकवा येतो, थकतं शरीर. तर यासाठी म्हणते की सज्जन सेवन करा, सज्जनाशी संगती धरा, सज्जनाच्या संगतीमध्ये राहा. सज्जनाने जे सांगतो ते तुम्ही ऐका तर तुमचं काय होईल, कल्याण होईल. सज्जन सेवनी वागोरी. सज्जनाच्या सेवनामध्ये तुम्ही काय करा, तुम्ही वर्तन करा, त्याच्यामध्ये वागा. यामुळे तुमचं काय होईल, भगवंताशी तुमचं ध्यान चिंतन होईल. अशा प्रकारचा उल्लेख या दुसऱ्या ओळीमध्ये केला आहे. तिसरी ओळी काय आपण बघा,
तर पंत महाराज दत्त महाराजचे अवतार होतेच, शिवाय ती दत्तभक्ती त्यांनी केलेली आहे, शिवभक्ती केलेली आहे. तर सांगितलेलं आहे त्यांनी दत्ताकडे काय मागितले, निजभक्ती सुख पूर्वी दत्ता. काय मागितलेलं आहे, निजभक्ती, भगवंताबद्दल असलेलं प्रेम जे आहे ते काय असावं, माझं वादत जावं किंवा भक्ती मला माझ्या पदरामध्ये घालावी, निजभक्ती द्यावी. भक्ती म्हणजे साधी सुधी नाही, निजभक्ती एकरूपतेची भगवंताशी अनन्य भक्ती मला काय करावी, प्रदान करावी. निजभक्ती सुख पुरवी दत्ता. नेहमी काय करावं, दत्त महाराजांनी निजभक्ती मला द्यावी. आनंद तुझ्या पाशी मागो, आणखी तुझ्याकडे मी काय मागणार. अशा प्रकारचा काय करताना आपल्या तिसऱ्या ओळीमध्ये केलेला आहे.